आज होणार 2 विभागामध्ये आणि 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 10 जानेवारी आणि आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज मकर संक्रांतीचा बोनस देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सोबतच 7वा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आज तारीख आहे 10 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज 2 मोठ्या विभागामध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत आणि सोबतच 10 जिल्हे देखील यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि या 10 जिल्ह्यामध्ये देखील आज महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. चला तर ते नेमकं कोणते 10 जिल्हे आहेत आणि कोणते 2 मोठे विभाग आहेत की त्या विभागामध्ये आज पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेलही, जर आपले जुने सबस्क्रायबर असाल तर आपण मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल गिफ्ट ठेवलेलं आहे, ते म्हणजे फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठीच. आणि हे गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार, आज कशा पद्धतीने तुम्ही या गिफ्टसाठी पात्र ठरणार आहात, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण महत्त्वाच्या काही गोष्टी जाणून घेऊया. आतापर्यंत 7,500 अधिक 1,500 रुपये अशा पद्धतीने पैसे लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि आता 7वा हप्ता देखील वाटप देखील सुरू झालेला आहे, जेणेकरून आता महिलांना 7वा हप्ता तो म्हणजे 2100 रुपये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे महिलांच्या खात्यामध्ये येणारच आहे. आणि सोबतच 10 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे. ते 10 जिल्ह्यांची नावे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. चला तर आपण संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया. लाडक्या भावाने दिलेले वचन आता पूर्ण होणार आहे आणि महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे मिळून जाणार आहे. आणि सोबतच बहिणींचा मकर संक्रांती सण देखील जोरात साजरा होणार आहे, कारण की 7 पैठणी साड्यांचे नियोजन देखील झालेले आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तर लाभ मिळणारच आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेची मकर संक्रांती गोड होण्यासाठी नेमकं काय होणार, तर हे पहा. अन्नपूर्णा योजना तसेच घरकुल योजना अशा प्रकारच्या 2 प्रचंड मोठ्या योजना ज्या आहेत त्यांचा देखील लाभ महिलांना मिळणारच आहे. ते म्हणजे किती, जवळपास 2100 अधिक 2500 अधिक 2 लाख रुपयापर्यंत हा लाभ मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर घरकुलाचे अर्ज कधी चालू होतील, कशा पद्धतीने आम्ही अर्ज करू शकतो, तर हे पहा, प्रत्येक एक गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला यामध्ये राहणार नाही. सर्वात प्रथम म्हणजे पहिली योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ तर तुम्हाला मिळणारच आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे आपले 3 विभाग जे नेमकं कोणते आहेत किंवा 2 महत्त्वपूर्ण विभाग ज्या विभागामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आणि 2 विभाग तसेच 10 जिल्हे जे की आपण सांगणारच आहोत. या 10 जिल्ह्यामध्ये आणि 2 विभागामध्ये आज प्रचंड प्रमाणात पैसे वाटप केले जाणार आहे. त्या विभागांची नावे आणि लगेच आपण त्या 10 जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट महत्त्वपूर्ण ठरते, ते म्हणजे 20 लाख घरकुल योजना तर तयार झालेली आहे आणि यासाठी कोणत्या 3 पात्रता आणि अटी असणार की ज्या पात्रता आणि अटी तुम्ही पूर्ण केल्या की लगेच तुम्हाला पैसे जे आहे ते DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार. तर सर्वात महत्त्वपूर्ण त्या पात्रता आणि अटी जाणून घेणे ठरते, कारण की जेणेकरून जिल्हे तर आपण सांगणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर 20 लाख घरकुलामध्ये तुमचे नाव यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, तर हे पहा. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या अर्ज करावा लागणार आहे, तो म्हणजे घरकुलासाठी. आणि घरकुलासाठी अर्ज करण्यासाठी 3 महत्त्वाचे कागदपत्र लागतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तरच तुम्हाला हे घरकुल मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. आणि जर जमीन तुमच्या नावावर नसेल तर मग नेमकं काय करायचं, तर हे देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. जर जमीन नावावर नसेल तर मग तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे, ते म्हणजे 100 रुपयाच्या बॉन्डवर संमतीपत्र तयार करून भावाचे म्हणा किंवा घरातील इतर वडीलधाऱ्या व्यक्तींची कोणाचे संमतीपत्र तुम्ही घ्यायचे आहे आणि तुमच्या जमिनीवर घर बांधण्याची परवानगी त्याच्यावर अशा प्रकारे संमती लिहून घ्यायची आहे, टाईप करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र ठराल. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील असायला पाहिजे, तरच तुम्हाला या 20 लाख घरकुलांच्या यादीमध्ये लाभ मिळण्यास नक्कीच मदत होईल. आणि यामध्ये देखील जवळपास लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला आहेत 1.47 कोटी महिला आहेत आणि त्यासाठी तुम्हाला त्यामधील फक्त 20 लाख महिलांना मिळणार. त्यामुळे ज्यामुळे महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना 20 लाख घरकुलामध्ये सहभाग मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की फॉर्म सुटला की सर्व गोष्टी क्लिअर झाल्या की लगेच आपण माहिती जी आहे ती तुम्हाला देणारच आहोत. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सर्वात अगोदर 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहेत. या 3 बँका कोणत्या असणार आहेत, तर पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्या की बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण बँक ती म्हणजे आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक, जी की पोस्टाची बँक, जी की तुम्हा सर्वांना माहिती असेलही.
त्याच्यानंतर तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, ज्या की बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि आधार कार्ड व्यवस्थित लिंक असेल तरी देखील पैसे सर्वात अगोदर या 3 बँकामध्ये जमा होणार आहेत. आता अन्नपूर्णा योजनेची गॅससाठी काय पात्रता आणि अटी होत्या आणि आतापर्यंत तो गॅस आम्हाला कशामुळे मिळालेला नाही ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर हे सर्वात प्रथम म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जे गॅस सिलेंडर वाटले जाणार त्यामध्ये तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अतिशय गरजेचे होते. त्याच्यानंतर दुसरी अट याने ठेवलेली होती ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत आणि तिसरी अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. या 3 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या आणि गॅस जो आहे तो बुकिंग करून भरायचा आहे, या 3 अटी पूर्ण करता क्षणी तुमच्या खात्यावर 2500 रुपये डायरेक्ट वर्ग केले जाणार आहेत. आणि सोबतच आता महत्त्वाची गिफ्ट म्हणजे बहिणीसाठी गिफ्ट तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर ते 2 मोठे विभाग कोणते असणार आहेत की त्या 2 विभागाच्या अंतर्गत महिलांना आज पैसे मिळणार आहेत. त्या 2 विभागात आणि सोबतच ते म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप केले जाणार आहे. ते 10 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे 2 विभाग म्हणजे कोणते असणार आहेत, तर हे 2 विभाग पाहू शकता तुम्ही, नागपूर विभाग आणि दुसरा म्हणजे पुणे विभाग. तर अशा पद्धतीचे 2 विभाग जे आहेत ते यांनी ठेवलेले आहे. या 2 विभागामध्ये पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. या 2 विभागामध्ये कोणते जिल्हे येतात ते आपण अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर हे 10 जे सेपरेट जिल्हे आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. चला तर सर्वात प्रथम म्हणजे पहिला विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागात कोणते जिल्हे येतात तर वर्धा येत आहे, त्याच्यानंतर भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा तसेच अमरावती अशा पद्धतीचे नागपूर विभागात एवढे जिल्हे येत आहेत आणि या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. ज्या की महिलांचे मागील राहिलेले हप्ते असतील किंवा प्रत्येक एकूण 1 रुपया असेल तर तो आजच जमा होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा आणि महत्त्वपूर्ण विभाग तो म्हणजे पुणे विभाग. यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच अहिल्यानगर आणि बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. अशा पद्धतीचे 2 मोठे विभाग आहेत की ज्या विभागामध्ये आज पैसे महिलांच्या खात्यावर डायरेक्ट जमा केले जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर तर ते 10 जिल्हे कोणते तर याच विभागातील मधील ते 10 जिल्हे आहेत. मग ते ठाणे असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. तर अशा पद्धतीने आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसेच वाटप होणार आहेत. फक्त टप्प्याटप्प्याने होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना अगोदर कोणत्या जिल्ह्यांना नंतर. तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि ज्या महिलांनी सबस्क्राईब केलं आहेत अशा महिलांसाठी तर आपण महत्त्वपूर्ण म्हणजे 3 गिफ्ट घेऊन आलेलो आहोत. पहिलं गिफ्ट तर शासनातर्फे आहे, परंतु दुसऱ्या गिफ्टची माहिती मला अगोदर द्यावीशी वाटते कारण की हे गिफ्ट देखील महत्त्वाचे आहे आणि आपल्या चॅनलतर्फे गिफ्ट महिलांना आपण वाटणार आहोत. त्यामध्ये गिफ्ट क्रमांक 2 म्हणजे 7 पैठणी साड्या जे की फक्त आपल्या सबस्क्रायबरला आपण देणार आहोत, ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यासाठी फक्त आपण 3च अटी ठेवलेल्या आहेत. या 3 अटी नेमकं कोणत्या असणार आहेत तर पहिली अट म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे तुम्ही व्हिडिओला 1 लाईक लगेच करून टाकायचं आहे आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला एक खाली छान अशी कमेंट करायची आहे, धन्यवाद सर पैसे मिळाले किंवा खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. किंवा अशा पद्धतीने काही चांगली कमेंट तुम्ही खाली करू शकता जेणेकरून तुम्ही यासाठी 7 पैठणी साड्यांसाठी पात्र ठराल. आणि ह्या 7 पैठणी साड्या उद्या आपण व्हिडिओ देखील आणणार आहोत, ज्या कशा पद्धतीने आपण साड्यांची पॅकिंग जी आहे ती चालू केलेली आहे. उद्या जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीच्या साड्या आहेत आणि 7 पैठणी साड्या तर देणारच आहोत. आणि दुसरं देखील एक बोनस गिफ्ट जे की मोठं गिफ्ट आहे जे की आपण उद्याच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता सिलाई मशीन देखील वाटप होणार आहे. ती म्हणजे सरकारद्वारे नवीन योजना असणार आहे सिलाई मशीन योजना, जे की लवकरच येणार आहे आणि त्याची लिंक जी आहे ती आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता आणि तुम्हाला सिलाई मशीनचा लाभ देखील मिळू शकतो. तर या सिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. कारण लिंक येता क्षणी प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 महिलांना सिलाई मशीन वाटप केली जाणार आहे. त्यामुळे संख्या सिलाई मशीनची कमी आहे. ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील, आपण दिलेल्या लिंकवर अर्ज करतील, तर अशाच महिलांना लवकरात लवकर सिलाई मशीन जी आहे ती पाहण्यास मिळणार आहे किंवा भेटणार आहे. तर त्याच्यानंतर यासाठी फक्त पात्रता आणण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत, म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. फक्त या 3च महत्त्वपूर्ण अटी आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिसरा गिफ्ट जे आहे ते शासनातर्फे असणार आहे, ते म्हणजे घरकुल योजना. आणि या घरकुल योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3च गोष्टी करायच्या आहेत, ज्या की आपण अगोदरही सांगितलेल्या आणि पुन्हा एकदा सांगतो. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत आणि कमीत कमी 1 हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा झालेला पाहिजे. हा 1 हप्ता जर तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत घरकुल जे आहे ते मिळणार आहे. जवळपास 20 लाख घरकुलेचे नियोजन आखलेले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास 70 ते 80
50,000 महिलांना हे घरकुल मिळू शकते किंवा 50,000 महिलांना प्रत्येक जिल्ह्यातून घरकुल मिळू शकते. त्यामुळे या 50,000मध्ये जर तुम्हाला यायचे असेल तर फक्त आपण सांगितलेल्या सर्व स्टेप तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की लिंक ज्या दिवशी चालू होईल त्या क्षणी आणि त्याच दिवशी आपण अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि ज्या अपडेटमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा, कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे, कोणते अपलोड करायचे नाहीत, जर हे कोणते डॉक्युमेंट नसतील तर कोणते अपलोड करायचे किंवा अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट काय असतील, संपूर्ण डिटेल एक बारीक सारीक सर्व पूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या 7 पैठणी साड्यासाठी तुम्ही तर तयारच राहायचे आहे, कारण की उद्या आपण डायरेक्ट तुम्हाला 7 पैठणी साड्या आपण ज्या ऑर्डर करून बुकिंग केलेल्या आहे त्या देखील तुम्हाला दाखवणार आहे. आणि कशा पद्धतीने आपण एक नवीन गिफ्ट, तर अत्यंत मोठं गिफ्ट असणार आहे, आज ते मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण दाखवणार आहोत.